दादाराव गवाडे सर आपली 5वी शहर अध्यक्षपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आपल्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली, ती आपण कशी पार पाडतो? सर्वप्रथम मी पक्षश्रेष्ठी व आमदार बाबाजानी दुराणी साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या जबाबदारीसाठी योग्य समजलं आणि एवढी मोठी शहराची जबाबदारी माझ्यावर देण्याची त्यांनी जे माझ्यावर विश्वास दाखवला, त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही. आणि शहरातलं जेवढं जास्तीत जास्त जे काँग्रेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम करू. तळागाळातल्या लोकांचे पूर्ण कामं करू. साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत बी आम्ही कामं करत आलेलो आहोत, यापुढे बी आम्ही कामं करू. आणि परभणी जिल्ह्यामध्ये नक्कीच साहेबाच्या रूपानं काँग्रेस मजबूत होणार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये परभणीवर काँग्रेसचाच झेंडा फडकेल ही मी साहेबाच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो. आणि इथून पुढे काँग्रेसचे चांगले दिवस येणार आहेत. जनता खूप आता विरोधकांना कंटाळून गेलेली आहे, सत्ताधाऱ्यांना कंटाळून गेलेली आहे. आणि आता जनता ही काँग्रेसच्या पाठीमागं आहे, राहुल गांधीच्या पाठीमागं आहे. केंद्रामध्ये राज्यामध्ये सेनेची आणि बीजेपीची सरकार आहे. 75 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं, पण आज ते सत्तेत नाही. काय वाटते आपल्याला की येणाऱ्या 2029 मध्ये काँग्रेसची सत्ता येणार का? 2029 मध्ये 100% काँग्रेसची सत्ता येणार आहे, बहुमतानं येणार आहे, केंद्रात येणार आहे, राज्यात येणार आहे. त्याच्यामुळं कुठलाही मनामध्ये संकोच नाही आहे आम्हाला. 100% काँग्रेस भारत होणार आहे. पूर्ण BJP मुक्त भारत, काँग्रेस भारत होणार आहे.